राम राम मंडळी. तर आज मी तुम्हाला थोडंसं नेचर दाखवते. चला. तर हे आहे मस्त असं सुपारीचं झाड आणि ते खूप छान प्रकारे असं मोठं वाढलेलं आहे आणि त्याची ग्रोथ ॲक्च्युली खूप वरती जातं ते म्हणजे. आणि हे पाहे सुपाऱ्या बघताय तुम्ही, याला ह्या आलेल्या आहेत आणि ह्या वाळल्यात आता आणि त्या कधी कधी खाली पण पडतात. त्याच्या आतमध्ये पांढरी सुपारी असते आणि याला वरती हे असे तुरे वगैरे आले. हे पांढरे तुरे म्हणजे ते वरती जे तुरे आलेत ते पांढरे नाही, ॲक्च्युली हिरवेत. ते म्हणजे ती तशाच हे बघा, छोट्या छोट्या सुपाऱ्या त्याला येतात आणि खूप एका टाईमला खूप येतात, म्हणजे 150-200 त्याच्यापेक्षाही जास्त खूप सुपाऱ्या येतात. मोस्टली हे झाड आपल्या इकडे नाही येत, म्हणजे कोकणात त्या भागातच येतं. तर हे आम्ही लावलेलं आहे, तर याला खूप छान सुपाऱ्या आल्या. तर याच्यात मग त्याच्या पांढऱ्या सुपाऱ्या आहेत आणि नारळाचं कसं असतं सेम, आतमध्ये म्हणजे पाणी निघतं, वरतून कवच असतं, तसंच याचं पण आहे सेम. आणि खायला एवढ्या छान आहेत ना, खमंग अशा आहेत. आणि हे पा, तुम्ही म्हणत असताना एवढं छान असं नेचर, एवढे सगळे नारळाचे झाडं, ही काय कोकणात आली का काय? पण हे कोकण नाही, तर हे आमच्या घरा शेजारचं सगळं वातावरण आहे, म्हणजे हे आमचंच आहे. एवढं सुंदर असं वातावरण आहे ना, इथून तर असं जाऊच वाटत नाही. आणि हे सगळं माझ्या माहेरी आहे, म्हणून मला इथून जाऊच वाटत नाही. आणि अशी फ्रेश अशी हवा, वातावरण, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहायला भेटतात. खूप छान आहे. म्हणजे आम्ही असं काही गावाकडे वगैरे नाही राहत, प्रॉपर पाथर्डीमध्येच राहतो, पण आम्ही आमच्या शेतामध्ये हे सगळं डेव्हलप केलेलं आहे आणि खूप छान वाटतं ना इथं. म्हणजे एकदम निसर्गरम्य वातावरणात आल्यासारखंच वाटतं, जसं की कोकणात गेल्यासारखी फिलिंग येते. निसर्गरम्य तर वाटणारच, कारण की आता आपण तर पाहतो सगळेजण, शहरात जर गेलो तर ती गर्दी, ते धावपळीचं जीवन, त्याच्यानंतर त्या सगळ्या गाड्या, गर्दी, ट्रॅफिक, दूषित हवा, पोल्युशन, ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे पण एवढं छान असं वातावरण आणि जी आपल्याला फ्रेश हवा भेटते, जी मनाला सुकून देणारं एक झुळूक, आणि असं खूप फ्रेश वाटतं. पक्ष्यांचा किळकिळाट, आणि मनात काही टेन्शन असेल आणि खूप आपण उदास असतो, तर ह्या वातावरणात एकदा जर येऊन बसलं तर सगळं टेन्शन हे गायबच होऊन जातं. कारण शहरात ह्या गोष्टी नाही अनुभवायला भेटत, ज्या अशा वातावरणात भेटतात, त्या फ्रेश आणि ताज्या हवेतून. तर मला असं घरात पण जाऊशी वाटत नाही. मी तर मोस्टली गॅलरीतच असते, कंटिन्यू पाहत, आणि कधी कधी तर खाली पण फिरत असते. मला तर हे वातावरण फारच जास्त आवडतं. तुम्हाला आवडतं की नाही, कमेंट करून नक्की सांगा. चला, बाय बाय.